श्रीराम समर्थ. कहाणी नागपंचमीची. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारुळ होतं. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिण आली. आपलं वारुळ पाहू लागली. तो तिथं वारुळ नाही आणि पिलंही नाही. इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला. असं तिच्या मनात आलं, याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली. तो रोष त्यानं मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं. फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडली. पुढं तिला असं समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे. तिला दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नाग नागिण 9 नागकुळं काढली आहे. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाणे, लाह्या, दूर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करते आहे. तोही नागिन तिथे पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिण उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको. विचारल्या प्रश्नांचं उत्तर दे. सर्व हकीकत तिनं सांगितली. ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतकी भक्तीने पूजते आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे काही चांगलं नाही. असं म्हणून नागिणीने तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. तिला वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्या पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडून अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तरी निदान इतकं पाळावं, नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.